नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेसमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत समरूपता, सिमिलॅरिटी. हा टॉपिक आपण मागच्या लेक्चरमध्ये सुरुवात केलेला होता. मागच्या लेक्चरमध्ये जो पार्ट बघितलेला होता तो म्हणजे होता की सिमिलॅरिटी म्हणजे काय, समरूपता म्हणजे काय आपण शिकलो. मग सांगा बरं, समरूपता कशाला म्हणतो येईल सांगतो तुम्हाला. तुम्ही जर पाठीमागच्या लेक्चरला व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेलं असेल तर अगदी तुम्हाला त्या टॉपिक मधल्या म्हणजे समरूपता जो आहे ही कन्सेप्ट जी आहे ती तुमची क्लिअर व्हायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो कशाशी संबंधित असतं हे समरूपता म्हणजे. समरूपता म्हणजे दोन पार्ट्स असतात. एक असतो कशाशी संबंधित, साइडशी संबंधित, ज्याला म्हणतो आपण बाजूशी संबंधित, आणि दुसरा भाग असतो तो म्हणजे अँगलशी संबंधित. या दोघांचा संबंध असतो म्हणजे बाजू आणि कोन, साइड्स अँड अँगल्स. बरोबर आहे. मग बाजू आणि कोनाचा जर विचार केला तर आपण बाजूला सांगितलेलं होतं दोन डायग्राम्स असतील, दोन थिंग्स, दोन वस्तू असतील, दोन आकृत्या असतील, दोन त्रिकोण असतील, काही असू द्या. दोन त्रिकोणाचं ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतोय, तुलना करतोय, त्यावेळेस आपण सांगत असतो की त्यांच्या बाजूची लांबी कशा असायला पाहिजेत बरं. तर बाजूची लांबी सारख्या प्रमाणामध्ये असायला पाहिजे. सेम असायला पाहिजे का नाही. या पेनचं उदाहरण सांगितलं होतं बघा, आठवतं का बघा. पेन एवढा मोठा आहे पण तुमच्या एवढ्या छोट्याशा मोबाईलमध्ये तो हाच पेन, सेम पेन तुम्हाला दिसतो, याचा अर्थ त्याच्या लांबीमध्ये बदल झालेला आहे. मग ती लांबी कशी आहे, तर ती लांबी आहे समान प्रमाणामध्ये, सेम रेशोमध्ये आहे. पण अँगल मी जर असं परपेंडिक्युलर दाखवलं तुम्हाला तर तुमच्या फोनमध्ये देखील हा पेन परपेंडिक्युलर दिसणार आहे. मी जर तुम्हाला याला काय केलेलं आहे असं 180 डिग्रीमध्ये दाखवत असेल, 180 अंशामध्ये दाखवत असेल, तर तुमच्या वहीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये देखील तो किती डिग्रीचा दिसतोय, 180 डिग्रीचाच दिसतोय. क्लिअर आहे. नेक्स्ट, मग आता अगदी त्या पद्धतीचा पार्ट आपण सिमिलॅरिटी मध्ये शिकलो. देन नेक्स्ट पुढे शिकलो आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल ज्यावेळेस समजून घेत होतो आपण त्यावेळेस आपण सांगितलेलं होतं तो पार्ट म्हणजे असा होता की त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर फॉर्म्युला बघितला, 1/2 इंटू बेस इंटू हाईट, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. बरोबर आहे. क्लिअर आहे, नो डाऊट. तर मग त्याच्यामध्ये जो पार्ट शिकला त्याच्यामध्ये आणखी एक पार्ट शिकला होता तो असा होता की बेस काय असतो आणि हाईट काय असतो. ते तुम्हाला क्वेश्चन वरून डिसाइड करायचं आहे. क्वेश्चन मध्ये हाईट आणि बेस हे एकमेकांवर डिपेंड असलेले पार्ट्स आहेत. एकमेकांवर आधारित असलेले भाग म्हणजेच काय आहेत, तर तुमचा पाया आणि उंची हे दोन भाग आहेत. मग अगदी त्याचा विचार करून तुम्हाला पाया जर सांगायचा असेल तर ज्या बाजूवर लंब रेषा काढलेली आहे, 90 डिग्रीचा अँगल काढलेला आहे, त्या बाजूला आपण म्हणतो पाया. आणि त्या पायाचा वापर करून आपण उंची सांगतो. आणि पाया आणि उंची माहिती असेल तर आपल्याला निश्चितपणाने त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ ट्रायंगल सांगता येत असतं. बरोबर. इथपर्यंत भाग बघितलेला आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन एक छोटासा भाग बघितलेला होता तो म्हणजे रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. त्रिकोणाच्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. म्हणजे तुम्हाला जर दोन त्रिकोण दिलेले असतील तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे आपल्याला गुणोत्तर सांगायचं होतं. मग सांगितलेलं होतं तुम्ही किंवा आपण शिकून घेतलेलं होतं आणि तुम्हाला नोट डाऊन करायला सांगितलेलं होतं वहीमध्ये व्यवस्थित पद्धतीनं तो पार्ट लिहायला सांगितलेला होता क्लिअरली. आणि मग त्याच्यामध्ये आपण बघितलेला तो भाग म्हणजे होता कोणता हो, त्रिकोणाचे. दोन त्रिकोण जर दिलेले असतील तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची, अशा प्रकारे आपण सांगितलेलं होतं. आणि ते तुम्ही वहीमध्ये लिहिलेलं असेलच. बरोबर आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ इट्स करस्पॉन्डिंग बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. बरोबर आहे. म्हणजे बेस आणि हाईट यांच्या प्रोडक्ट्स म्हणजेच मल्टिप्लिकेशनच्या रेशो एवढं तुम्हाला त्यांचा रेशो असतो हे आपण या ठिकाणी बघितलेलं होतं. नेक्स्ट, आता आपल्याला अगदी त्याच भागावर आधारित पुढच्या भागाकडे जायचं आहे. आणि तो भाग म्हणजे आपला असेल कोणता हो, आता त्याच्यावर असलेल्या काही कंडिशन्स आपल्याला बघायच्या आहेत. ही पहिली डायग्राम आपण बघितलेली होती. आता आपल्याला बघायचं आहे कंडिशन नंबर फर्स्ट. कशाची कंडिशन, जे आपण शिकलाय, काय शिकलोय, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. बरोबर आहे. हा भाग शिकलोय आपण. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, दोन त्रिकोणाच्या
क्षेत्रफळाचे गुणोत्तर, बरोबर आहे, हा भाग शिकलेला होता आपण, क्षेत्रफळांचे गुणोत्तर. मग आपणाला हे गुणोत्तर शिकलंय, पण आता आपल्याला याच्यामध्ये कंडिशन्स आहेत. कंडिशन नंबर फर्स्ट काय सांगते, हाईट्स ऑफ बोथ द ट्रायंगल्स आर इक्वल. जर त्या दोन त्रिकोणाची क्षेत्रफळ कशी असतील, तुमचे समान असतील, सॉरी दोन त्रिकोणाचे काय सांगितले तुम्हाला, हाईट, उंची समान असेल, म्हणजे दोन त्रिकोण आहेत पण त्या दोन्ही त्रिकोणाची उंची समान आहे. मग फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी कंडिशन दिसते, हा ट्रायंगल आहे तुमचा, ट्रायंगल ABC, बरोबर आहे. या ट्रायंगल ABC मध्ये काही परपेंडिक्युलर लाईन पण काढून दिलेली आहे. काय आहे परपेंडिक्युलर लाईन, AD आहे, बरोबर आहे. इथं A आहे, AD, आणि हा BC तुमचा आता बेस होणार आहे, पाया होणार आहे. का पाया आहे बरं BC, कारण या ठिकाणी असलेले हा परपेंडिक्युलर लाईन दिलेली आहे तुम्हाला, आणि त्याच्यामुळे AD तुमचं काय झालेली आहे, हाईट झाली, तर मग हा तुमचा बेस होणार आहे. क्लिअर आहे. मग अगदी त्या पद्धतीने इथे एक दुसरा ट्रायंगल दिलाय तुम्हाला, त्याचं नाव आहे PQR, आणि या PQR मध्ये तुम्हाला इथं देखील एक हाईट दिलेली आहे ज्याचं नाव आहे PS. परपेंडिक्युलरचं साइन आहे की हे अशा प्रकारचं साइन, याचा अर्थ काय, 90 अंशाचा कोन असणार आहे, तो परपेंडिक्युलर म्हणतो, बरोबर आहे. आणि त्यामुळं इथं असलेली जी AD साइड आहे ती AD साइड या PS ला इक्वल आहे. म्हणजे जे दोघांची हाईट आहे, दोन्ही त्रिकोणाची जी उंची दिलेली आहे ती आपल्याला समान दिलेली आहे. कंडिशन कळाली. म्हणजे पहिल्यांदा जो आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल शिकलेला भाग आहे त्याच्यामध्ये बेस आणि हाईट यांचा काही संबंध नव्हता, काही संबंध म्हणजे इक्वल नव्हते. त्या दोघांचे पाया हे डिफरंट होते, वेगवेगळे होते, आणि उंची देखील वेगवेगळी होती. बेस आर डिफरंट अँड हाईट्स आर डिफरंट. दोन्ही पार्ट्स जे होते ते डिफरंट होते, वेगवेगळ्या मापाचे होते. पण इथं मात्र कंडिशनचा विचार करतोय तो म्हणजे कसं असेल, हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. दोन त्रिकोण जे दिलेले आहेत त्या दोन त्रिकोणाचे हाईट्स इक्वल. मग जर आपण विचार केला आपल्या पहिल्या थिअरमचा, पहिल्या प्रॉपर्टीचा, प्रॉपर्टी काय शिकलोय आपण आता, प्रॉपर्टी शिकलं की दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, बरोबर आहे. दोन इथं सांगितलेल्या पद्धतीचा जर विचार केला तुम्ही तर लक्षात येईल, दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण शिकत असताना विचार केलेला होता. काय केलेला होता तर असा केलेला होता, जर तुम्हाला दोन त्रिकोण जर दिलेले असतील, या पद्धतीचा त्रिकोण आहे AB आणि C, पहिला त्रिकोण. दुसरा त्रिकोण घेतला आपण इथं PQ आणि R. या ठिकाणी आता आपण एक हाईट घेतली ज्याला नाव दिलं D, परपेंडिक्युलर काढलं. इथं देखील एक हाईट घेतली ज्याला नाव दिलं आपण S. तिकडचेच त्रिकोण आहेत, फक्त इथं आपण वेगळ्या स्वरूपामध्ये घेतलेले आहेत, म्हणजे डायग्राम सेपरेट काढलेली आहे. मग आता आपल्याला काय सांगायचं आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. रेशो म्हणजे आपण मध्ये लिहितोय एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे सांगायचं आपल्याला. म्हणजेच दोन त्रिकोण दिलेत का नाहीत, आणि या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर सांगायचं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR लिहिलेला आहे आपण, ठीक आहे. इथं ट्रायंगल राहिलेला आहे आपला, एरिया ऑफ ट्रायंगल PQR असू द्या. चला, एरिया ऑफ ट्रायंगल PQR. मग दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आहे की अपॉन आहे, म्हणजे छेद दिला आपण याचा अर्थ. मग दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपण काय लिहित असतो तर बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट लिहित असतो का नाही. आणि म्हणून इथं आहे बेस, या पहिल्या ट्रायंगलचा बेस कोणता आहे BC इंटू हाईट सांगावं याची काय आहे AD आहे, अपॉन काय असेल या दुसऱ्या ट्रायंगलचा म्हणजे PQR चा बेस QR असेल, आणि हाईट कोणती आहे PS आहे. मागच्या क्लासमध्ये शिकलेल्या भागानुसार आपलं उत्तर आलं काय, एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर BC गुणिले AD म्हणजे पाया गुणिले उंची भागिले QR गुणिले PS म्हणजे पाया गुणिले उंची. म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर वापरलेलं आहे. इथं लिहू शकतो आपण बिकॉज, काय कारण आहे याचं, कंसामध्ये लिहू शकतात दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. दोन त्रिकोणाच्या बोलाव दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर असं वाक्यामध्ये लिहायला पाहिजे, क्षेत्रफळांचे गुणोत्तर. बोला पुढे. मग आपण काय करू शकतोय तर पुढे आपल्याला लक्षात येतं की या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो लिहिलेला आहे, बट तुम्हाला सांगितलेलं आहे की हे जे दोन हाईट्स दिलेले आहेत त्या दोन्ही हाईट्स इक्वल आहेत.
म्हणजे जेवढं माप एडीचं आहे तेवढंच कशाचं आहे, पीएसचं. मग एडी आणि पीएस इक्वल असल्यामुळे ते कॅन्सल होतील की हो, म्हणून त्यांना जर कॅन्सल केलं तर मग इथं होईल बी सी अपॉन काय राहील हो, फक्त क्यू आर. मग बीसीचा विचार केला तर या ट्रायंगल एबीसी ला जो बीसी पार्ट आहे त्या बीसी ला काय म्हटलं, काय म्हणून ओळखतोय आपण या ठिकाणी, हा बेस आहे की, म्हणजेच यालाच आपण म्हणू शकतात, काय म्हणू शकतात, बेस अपॉन बेस. बेस अपॉन काय आहे, बेस, ज्याला म्हणतो आपण पाया भागिले पाया. म्हणजे कंडिशन आपली पहिली कंप्लीट झालेली आहे. मी काय सांगितले हो, कंडिशन हाईट जर इक्वल असेल तर इथं असलेली हाईट कॅन्सल होणार आहे की बरं, सेम आहे त्याचा अर्थ कॅन्सलच होणार आहे, काढून टाकावं लागेल. मग हाईट कॅन्सल झाली याचा अर्थ बेस अपॉन बेसच राहील. मग कंडिशनचा जर विचार केला, फर्स्ट कंडिशन काय सांगितलेली आहे, हाईटशी संबंधित आहे. हाईट्स इक्वल असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय असेल, बेस अपॉन बेस असेल, पाया भागिले पाया असेल. लक्षात येतं. चला मग पाठीमागच्या पार्टकडे जाऊयात परत. इथं बघा, इथं तुम्हाला डायग्राम दिसते सेम. या सेम दोन डायग्राम मध्ये जर विचार केला तर ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पी क्यू आर या दोन्ही ट्रायंगल मध्ये जे हाईट्स दिलेली आहे एडी आणि पीएस हे दोन्ही इक्वल आहेत. इथं साइन दाखवलेत बघा मी काढून, बरोबर आहे. म्हणजे या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो तुम्हाला सांगता येतं डायरेक्टली. काय सांगता येईल बरं, बेस अपॉन बेस असेल. सोपं आहे हो. काय लक्षात ठेवायचं, हाईट जर इक्वल म्हटलं, मी जर म्हटलं तुम्हाला उंची समान असेल तर तुम्ही सांगायचं त्यांच्या पायाच्या प्रमाणामध्ये असतोय. उंची म्हटलं की त्याच्या अपोजिट पाया अपॉन पाया, पायाछेद पाया असणार आहे. कळालं. मग इथं या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असेल, तर इथं सांगितलेल्या पद्धतीनुसार इथं सांगितलेलं आहे बघा, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बीसी भागिले क्यू आर. काय दिलं हो इथं आता आपल्याला, बीसी भागिले क्यू आर. मग बीसी भागिले क्यू आर काय आहे ते, पाया भागिले पाया आहे. कळालं तुम्हाला, लक्षात आलं का. या पद्धतीचा भाग तुमचा असणार आहे. मग इथं तेच सांगितलेले प्रॉपर्टी काय आहे, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स किंवा विथ सेम हाईट्स, हाईट सेम असेल तर काय असणार आहे, इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. करस्पॉन्डिंग काय आहे, बेसिस. स्टेटमेंट लिहायचं आहे आता आपल्याला वहीमध्ये. काय लिहायचं स्टेटमेंट, कंडिशन नंबर फर्स्ट असं टाकायचं आहे आणि इथं असलेली प्रॉपर्टी लिहायची आहे. कंडिशन काय आहे, हाईट्स आर इक्वल असं लिहायचं आहे. हाईट्स आर इक्वल म्हणा किंवा हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर सेम किंवा इक्वल. दोन त्रिकोणाचे उंची समान असेल तर असं प्रॉपर्टीचं नाव टाकलं वहीमध्ये लिहा, नोट डाऊन करा. दोन त्रिकोणाचे उंची समान असेल तर, दोन त्रिकोणाची उंची समान असेल तर तुम्ही पण लिहा, हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. झालं. आता मी स्टेटमेंट सांगतो, ते स्टेटमेंट देखील तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे, वहीमध्ये लिहायचं आहे. वरच्या सारखेच आहे, काल ज्या पद्धतीने आपण दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचे गुणोत्तर लिहिलं होतं अगदी त्या पद्धतीनं इथं पण आहे. खरं तर इंग्लिशमध्ये लिहायला काय अडचण नाही, इथं दिलेलंच लिहायचं आपल्याला. ठीक आहे, इथं दिलेलाच पार्ट आपल्याला लिहायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तो काय आहे, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. काय लिहिलं आपण, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. तुम्हाला लिहायचं मराठीमध्ये. आता यालाच मराठीमध्ये कसं लिहू शकता, जर दोन त्रिकोणाची उंची समान असेल तर, जर दोन त्रिकोणाची उंची समान असेल तर, लिहिलात, पुढे लिहा, जर दोन त्रिकोणाची उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, तर
त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असते. संगत पायाच्या प्रमाणात असते. संगत पायाच्या प्रमाणामध्ये असते. ठीक आहे. आता तुम्हाला ह्या दोन डायग्राम्स काढायचे आहेत. दोन डायग्राम काढल्यानंतर हे दोन इक्वल साइन दाखवायचे आहेत. हाईट्स इक्वल आहे हे होणार आहे. आणि या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो म्हणजे तुम्हाला इथं जो दिलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बीसी अपॉन क्यू आर हे एवढं लिहायचं आहे. कळालं? क्लिअर आहे. आता सेकंड कंडिशन मला सांगायची गरज नाही, कारण तुम्ही स्वतः सांगू शकता काय असेल कंडिशन. मी सांगितलं तुम्हाला ह्या हाईट इक्वल असेल तर, उंची समान असेल तर. मग आता दुसरी कंडिशन काय असेल बरं? एक उंची समान झाली, आता उंची असलं तर पाया समान असलेली कंडिशन असेल की. आणि म्हणून दुसरी कंडिशन आहे आपली काय असेल आता? बेसिस ऑफ द बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. दोन त्रिकोणाचे पाया समान असतील तर. बरोबर आहे. इथं पाया दिलाय तुम्हाला या आकृतीमध्ये कोणता आहे? एक आहे बीसी. आता हाईट ही आहे म्हणजे इथं बीसी पाया असणार आहे की. आणि दुसरं इकडं हाईट ही आहे, याचा अर्थ तुम्हाला ही दिलेली हाईट आहे क्यू आर. आणि हे बीसीचं माप आणि या क्यू आरचं माप इक्वल आहे, समान आहे. समजतं का? हे दोन्ही इक्वल मेजरचे आहेत, दोघांची माप समान आहेत. आणि म्हणून समान असल्यामुळे मी या ठिकाणी समान अशा प्रकारच्या खुणा आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. क्लिअर आहे? मग आता दोघांचे पाया समान आहेत याचा अर्थ आपल्याला निश्चितपणाने सांगता येतं की या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, पाया तर कटून जाणार, पाया समान असल्यामुळे वरचा पाया आणि खालचा पाया हे दोन्ही कॅन्सल होतील. जसं की इथं जर म्हटलं, जर दोघांचे बेस इक्वल आहेत, यातल्यासारखंच असणार आहे, फक्त इथं हाईट इक्वलच्या ऐवजी आता काय दिलंय तुम्हाला? बेस इक्वल आहे असं म्हटलेलं आहे. मग इथं असणार आहे काय? इथं खरं तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर लिहित असताना पहिल्यांदा तर तुमचा पार्ट सेम ॲज इट इजच लिहावा लागेल. मग ॲज इट इज जर आपण लिहायचा प्रयत्न केला तर तुम्हाला लक्षात येतं तो म्हणजे कसं असेल तर बेस इंटू हाईट म्हणजे बीसी गुणिले एडी असेल भागिले याचा बेस आहे क्यू आर गुणिले काय असेल पीएस. याला लिहितो आपण काय? रेशो ऑफ, बरोबर, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोणाच्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर असं आपण लिहितोय. मग याचा मीनिंग तर लक्षात आला हो आपल्याला. पण याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे? कंडिशन सांगितलेली आहे. कंडिशन काय आहे? कंडिशन आहे की बेस इक्वल आहे. बेस इक्वल ज्याला म्हणतोय आपण काय? पाया तुमचा कसा आहे हो? पाया समान आहे. मग पाया जर समान असेल तर तुम्हाला निश्चित माहिती आहे पाया समान असेल तर तुमचा इथं पाया जो आहे तो कॅन्सल होणार आहे. मग बीसी आणि क्यू आरचं माप समान आहे, पाया सेम आहे म्हटलंय की आपल्याला, म्हणजे दोन्ही समान आहेत म्हणजे समान माप असल्याच्या नंतर इथं गुणाकारामध्ये कॅन्सल होणार आहेत. मग राहतं काय हो? फक्त राहतंय फक्त आपलं एडी भागिले काय असेल? पीएस. मग एडी आणि पीएस काय आहे? हाईट आहे हे, आणि ही पण काय आहे? हाईटच आहे. म्हणजे दोघांची हाईट अपॉन हाईट अशा पद्धतीने असं. म्हणजे अगदी अगोदर जो शिकलेला भाग आहे त्याच्याशी संबंधितच पार्ट येतो. म्हणजे तिकडं काय होतं? कंडिशन पाहिली होती बघा, पहिल्या कंडिशन मध्ये हाईट सेम होती तर आपण लिहिलं होतं बेस अपॉन बेस. आता काय आहे? बेस इक्वल आहे म्हणजे हाईट अपॉन हाईट लिहिणार. कळालं? मग या ट्रायंगल मध्ये एरिया ऑफ रेशो सांगायचं आहे, या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो सांगायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हे तुम्हाला 100% आता लिहायला यायला पाहिजे. आणि ते असेल काय असेल? हाईट अपॉन हाईट. मग याची हाईट एडी आहे, याची हाईट पी एस आहे, आणि म्हणून एडी अपॉन पी एस अशा प्रकारचा पार्ट येतोय. कळतं? ओके, इथं मी दाखवलं बघ. एडी अपॉन काय आहे? पी एस. एडी अपॉन पी एस म्हणजेच काय? त्या दोघांची हाईट्स आहेत, त्या दोघांची उंची आहे. मग विधान पण सांगता येतं. वरच्या विधानाला थोडंसं बदल करायचं आहे, हे तुम्हाला लिहायचं आहे, स्वतः लिहायचं आहे. मी नाही सांगणार आता, कारण कंडिशन नंबर सेकंड आपल्याला स्वतः लिहायचं आहे. फक्त याच्यामध्ये बदल काय होता? तिकडे हाईट इक्वल होती, इकडे बेस इक्वल आहे.
तिकडं रेशो कोणत्या प्रमाणामध्ये येत होता, बेस अपॉन बेस, इथं हाईट अपॉन हाईट येणार बस. मग रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू रेशो ऑफ इट्स करस्पॉन्डिंग हाईट्स असं असणार आहे. पण ते तुम्हाला लिहायचं आहे नंतर, स्वतः लिहायचं आहे. कळालं? हे झाले दोन कंडिशन. आता आपण जाणार आहोत तिसऱ्या कंडिशनकडं, थर्ड नंबरची कंडिशन. थर्ड नंबरची कंडिशन काय असेल बघा बरं. मी या ठिकाणी आता थर्ड नंबरची कंडिशन तुम्हाला सांगणार आहे. थर्ड नंबरच्या कंडिशनचा ज्या वेळेस आपण विचार करतोय त्यावेळेस आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे बघा बरं थोडंसं. थर्ड नंबरच्या कंडिशनकडे जातोय. कंडिशन थर्ड ही मात्र माझ्या सोबत लिहायचं आहे तुम्हाला. अट तिसरी आहे. अट कितवी आहे आता, हे तिसरी आहे. ज्यामध्ये पहिल्यामध्ये शिकलो होतो आपण काय, बेस इक्वल आहे, म्हणजे सॉरी हाईट इक्वल आहे. दुसऱ्यामध्ये शिकलो बेस इक्वल आहे. पहिल्यामध्ये उंची समान, दुसऱ्यामध्ये पाया समान सांगितला. आता तिसऱ्या कंडिशन मध्ये पाया व उंची दोन्ही समान असतील. पाया व उंची दोन्ही समान असतील तर, समान असतील समान असतील तर तुम्हाला सांगायचंय काय, बोथ बेस अँड हाइट्स आर इक्वल. इथे काय सांगतोय, बोथ हाइट and base, height and base are equal of triangle. कंडिशन कळते का बघा, दोन्ही समान आहेत. आता पाया पण समान आहे, उंची पण समान. मी याची छान पद्धतीने एक डायग्राम काढतो म्हणजे तुम्हाला समजेल. बघा डायग्राम काढूयात आपण अगदी या पद्धतीने. ठीक आहे, अशी डायग्राम आपण काढलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला इथं 90 डिग्रीचा, इथं पण 90 डिग्रीचा अँगल दिसतोय. हा आहे ए बी सी आणि डी. क्लिअर आहे. मी यामध्ये सांगतोय तो भाग म्हणजे आहे हे ए बीचं माप जेवढं आहे तेवढंच माप कुणाचं आहे, बी सीचं आहे. मग तुम्ही सांगू शकता तो पार्ट म्हणजे असा आहे की याच्यामध्ये तुम्ही कुठलाही भाग घेऊ शकता. जसं की दोन त्रिकोण घेतलेत, त्रिकोण एबीसी एबीडी, हा वरचा एक त्रिकोण असेल की तुमचा आता हा, आणि दुसरा त्रिकोण असेल हा इकडचा, सॉरी ठीक आहे. दोन त्रिकोण झालेले आहे, वरचा त्रिकोण आणि खालचा त्रिकोण. या दोन त्रिकोणाचा ज्या वेळेस आपण विचार करतोय त्यावेळेस तुम्हाला निश्चितपणाने सांगता येतं की मी जर म्हटलं एरिया ऑफ ट्रायंगल लिहायचं आहे आपल्याला. कोणता ट्रायंगल हो आता, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बोलाय कोणता आहे आता या ठिकाणी, बी सी बी डी लिहूयात आपण, सी बी डी. क्लिअर आहे. या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला सध्या बेस हाईट दोन्ही इक्वलचा नाही विचार करू नका तुम्ही. मग आता जर दोन त्रिकोणाचा विचार करत असेल आणि आपण इथे लिहिलेलाचा अर्थ असा होतोय की दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे, एरिया ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. मग आपल्याकडे पहिलं प्रॉपर्टी, मेन प्रॉपर्टी, आणि त्या प्रॉपर्टीचा विचार करून सांगता येतं. काय सांगता येतं बरं, बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हटलं की पाया भागिले पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असणार आहे. या पद्धतीने एबीडीचा पाया आणि उंची, तुम्ही यातलं कोणताही पाया आणि कोणतीही उंची घेऊ शकतात कारण परपेंडिक्युलर आहे. मग जर तुम्ही पाया घेतलात कोणता, बीडी, पाया कोणता घेतला आपण हो, बीडी, गुणिले उंची कोणती असेल आता, त्याच्यावर लंब काढलेला ए बी ही त्याची उंची असणार आहे, एक भाग झाला, भागिले आता खालच्या त्रिकोणाचा पाया तुमचा कोणता असेल, बीसी असेल की इकडं, हा झाला बीसी, गुणिले उंची जर म्हटलात तुम्ही तर हा बीडी असणार आहे, किंवा तुम्ही पहिल्यांदा इकडे बीडी लिहा, कोणतं कुठे लिहिलात तर काय फरक पडत नाही. पहिला बीडी घेतलात गुणिले उंची तुम्ही अशी खालची जर घेतलात बीसी असणार आहे. कळालं. याच्या पुढे रिझन, कारण सांगा काय असेल कारण, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ही आपण प्रॉपर्टी लिहिलेली, या प्रॉपर्टीचा वापर करूनच लिहिलोय की आपण
म्हणून रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी रिझन लिहिणं गरजेचं आहे. नेक्स्ट मग सेम असलेले भाग तर कॅन्सल होतात. बीडी दोन्ही ठिकाणी आहे म्हणजे ते कॅन्सल झालं. चला बोला इक्वल टूच्या पुढे इक्वल टू खाली ए बीच्या ठिकाणी ए बी, बट ए बीचं जेवढं माप आहे तेवढंच माप कुणाचं सांगितलं आपण बीसीचं आहे. इक्वल आहेत की म्हणजे जिथं बीसी आहे तिथं आपण ए बीच ठेवू शकतो की. का लिहिलं असं आपण याचं कारण ए बी आणि काय आहे बी सी हे दोन्ही इक्वल आहेत. इक्वल आहेत याचा अर्थ तुम्ही एकमेकांच्या जागेमध्ये अदलाबदल करू शकता आणि हे दोन्ही पार्ट्स या ठिकाणी कॅन्सल होणार आहेत कारण परत सेम आले की ए बी अपॉन ए बी आणि म्हणून इथं आलं 1/1 काहीच राहिलं नाही. याचा अर्थ किती आहे 1/1 म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल असेल आपला ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल असेल तुमचा कोणता सी बी डी. याचा अर्थ काय झाला हो याचा मीनिंग असा झालेला आहे की ज्या दोन त्रिकोणाचा पाया व उंची समान आहे अशा दोन त्रिकोणाचा ज्यावेळेस आपण विचार करतोय त्यावेळेस त्या दोघांच्या कशाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे 1/1 किंवा त्यालाच म्हणतो आपण 1:1 असं पण म्हणत असतो. कळालं का समजतं. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ सेम heights and same bases is equal to 1/1 किंवा 1:1 असं आपण सांगणार आहोत. म्हणजे बेस आणि हाईट इक्वल असेल तर 1/1 असणार. कळालं. मग आता 1/1 तर लिहिलं याच्या पुढे अजून जाऊन आपल्याला असं लिहिता येतं हे अपॉन मध्ये तिरकस गुणाकार केला एरिया ऑफ ट्रायंगल असेल कोणता ए बी डी ॲज इट इज इक्वल टू हे पुढे जाऊन मल्टिप्लाय मध्ये जाईल काय 1च्या आणि म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल येईल तुमचा कोणता हो सी बी डी. सी बी डी म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरिया कशा असतील बरं हे इक्वल असतील. कळालं का तुम्हाला. हे झालं त्याच्यावर हे दोन्ही पण सांगता येतात ऑर मध्ये. एक तर 1/1 रेशो जर सांगायचं असेल तर 1/1 आणि जर दोन ट्रायंगलच्या एरियाचं जर कम्पेअर करायचं असेल तर त्या दोघांचा एरिया कसा असेल हो इक्वल असेल समान असेल. समजतं लक्षात येते तुम्हाला. अगदी या पद्धतीचा पार्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. लक्षात आलं का. चल आपण काय काय शिकलो तर आपण बघूयात. हे लिहायचं आहे तुम्हाला. हे लिहित असताना काय लिहिणार आहोत आपण पुढच्या पेजवर तुम्हाला लिहून देतो मी वाटलं तर. ठीक आहे इथं बघा दोन गुणधर्म लिहायचं आहे. कंडिशन तर ते आत्ताचीच असणार आहे तुम्ही नोट डाऊन केलं पण ही कंडिशन लिहायची आहे. दोन त्रिकोणाचा पाया व उंची समान असेल तर तुमच्या पुस्तकामध्ये नाहीये समान असेल तर पण याचा वापर आपल्याला करायचा आहे. असेल तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळा पाया उंची समान असेल तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असणार आहे एकास एक लिहा. एकास एक असते. तुम्हाला लिहायचं आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with same basis and same heights. दोघं पण सेम आहेत की म्हणून आपण लिहिलं सेम बेसिस अँड सेम हाइट्स. देन किंवा देन लिहिण्याच्या ऐवजी आपण इज इक्वल टू लिहा डायरेक्ट हाइट्स. इथं सांगितलं रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ सेम बेसिस अँड सेम हाइट्स इज इक्वल टू 1:1 1:1 असं आपल्याला लिहायचं. याचं दुसरं काय असणार आहे त्या दोन त्रिकोणाची क्षेत्रफळे समान असतात. क्षेत्रफळे जर म्हटलं मी तुम्हाला ते कसे असतात समान असतात.
इथं सांगितलं आपण एरियाज इज इक्वल, त्या दोघांच्या एरिया कसे असतील, इक्वल असतील. हे कंडिशनमध्ये असतं, आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात येतं, हे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. क्लिअर. नेक्स्ट आपण काय काय भाग शिकलेलो आहोत. आता हा झाला आपला प्रॅक्टिस सेट 1.1च्या अनुषंगानं टोटल पार्ट संपलेला आहे. आता प्रॅक्टिस सेट 1.1च्या अनुषंगाने पुढचे क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला क्वेश्चन्स घ्यायचे आहेत आपल्याला. क्वेश्चन्स हे नेक्स्ट लेक्चरमध्ये होतील आणि प्रॅक्टिस सेट पण संपेल पुढच्या लेक्चरमध्ये 1.1. बट आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला आपण काय काय शिकलो 1.1च्या अगोदर ते आपण एकदा रिवाइज करूयात. बघा फास्ट पद्धतीने. पहिलं बघितलं आपण काय, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. बरोबर आहे. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर शिकलो आपण. देन नेक्स्ट पुढे काय शिकलो आपण बरं, हे झाल्याच्या नंतर याच्या कंडिशन्स बघितलेल्या आहेत. कंडिशन फर्स्ट बोला, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरामधले पहिली कंडिशन, समान काय असेल, उंची असेल, इक्वल हाइट्स, इक्वल काय आहे, हाइट असेल तर बघितलं. दुसरी कंडिशन आपण बघितली, समान पायाचा बघितला, समान पाया असेल तर इक्वल काय म्हटलं आपण त्याला, बेस. चला इक्वल बेसेस होते. तिसरी कंडिशन बघितली, इक्वल बेस अँड हाइट, दोघं पण काय असतील, इक्वल असतील तर. समान पाया व काय होतो आपला, समान उंची, दोन्ही पण समान आहेत तर. हे एवढा भाग आपण शिकलेला आहे. क्लिअर आहे. हे तुम्हाला सगळाच भाग येणं गरजेचं आहे. हे एकदा रिवाइज करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये हे परत मी एकदा पहिल्यांदा विचारेन तुम्हाला, त्यावेळेस नेक्स्ट लेक्चर म्हणजे उद्या आपणाला याची तयारी करत असताना आपला पार्ट हा काय असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे. हे सगळे यायला पाहिजे. याच्यावर डिपेंड असलेले क्वेश्चन्स आपल्याला शिकायचं आहे, त्यामुळे हे येणं गरजेचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी थांबूयात आपण. पण नेक्स्ट जो पार्ट आहे त्या पार्टचा विचार करत असताना, एक्झाम्पल बघत असताना हा बेसिक कन्सेप्ट तुमच्या यायला पाहिजेत. म्हणून तर आपण यासाठी थोडंसं जास्त वेळ दिलेला आहे. कन्सेप्ट आपण समजून घेतोय, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल सोडवत असतो. ठीक आहे. सगळ्यांना समजलेलं असेल, सगळ्यांचे काही डाऊट्स नसतील असं आपण अपेक्षित धरूयात आणि या ठिकाणी थांबूयात. आणि उद्या आपण याच्यावर असलेले काही क्वेश्चन्स जे आहेत ते आपण बघूयात. ठीक आहे. थँक्यू सर्वांना.